हॅलो फ्रेंड्स, सो कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्व ठीक असताल. सो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा, परूची इथं लुडबुड बुडबुड चालू होती. सो तिच्यासोबत बडबड बडबड केल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. कारण तिची जर थकवा येत नाही बाबा, ती एवढं बोलती, तिचं अर्धं बोलणं समजतं, अर्धं समजतही नाही, परंतु तिला कंटिन्यू बोलावं लागतो. आणि तिलाच बोलत असताना माझ्या लक्षात आलं की मला घराची साफसफाई करायची होती. काय करणार, बाळ छोटं आहे ना माझं. तशी साधारण साफसफाई रोजच असती, पण घरामध्ये माझं ग्राउंड फ्लोअरला घर आहे ना, त्यामुळं घरामध्ये धूळ वगैरे येतच राहते, त्यामुळे सगळी साफसफाई करावंच लागते आणि मी साफसफाई करायला लागले आणि ह्या मॅडमने पूर्ण कार्यक्रमच केला बेडरूममध्ये. तर मग काय, कामं वाढवायचे, कामं करण्यासाठी तर मॅडम आहेत. मॅडमने ते काम वाढवलं, ठीक आहे म्हटलं, आणून तिला इथे ठेवलं आणि नंतर मी माझी कामं करायला लागली. माझ्या बाळामुळे मला सेकंड फ्लोअरला किंवा थर्ड फ्लोअरला रूम घेता आली नाही, सो त्यामुळे मी फर्स्ट फ्लोअरला घेतली. आणि त्याचा एवढा मला त्रास सांगता सोय नाही. घरामध्ये एवढी धूळ येते, रोज जरी साफसफाई केली तरी कमीच. आणि त्यासाठीच मग मी साफसफाई करायला घेतली. पण काय साफसफाई करणार, साफसफाई कमी आणि माझी परेशानी जास्त होती. माझ्यासारख्या किती आई आहेत मला माहिती नाही, ज्यांना छोटंसं बाळ आहे आणि ज्या हाऊसवाईफ आहेत त्याच फक्त माझी फजिती समजू शकतात. एवढी लुडबुड बुडबुड करतात हे लेकरं, बापरे, सांगायलाच नको. सतत पायात येत राहती, हे घे ते घे. आपण एक काम आवरायला जाती, दुसरं काम काढून ठेवणार करण्यासाठी. फक्त कामं कशी काढायची ते तिला माहिती असतं. हे तरी काढ, हे इथून तिथं ठेव, ते तिथून तिथं ठेव. पण असो, लहान बाळासोबत एक वेगळीच मज्जा असते खेळण्याची. सो तिला घेत करत ठेवत, हे करत ते करत मी माझी कामं सुरू केली. तर मी माझ्या घरातली पूर्ण भांडी घासून घेतली. काय करणार ना, तुम्ही म्हणत असताना की एवढं काम आहे तुला, एवढं छोटं बाळ आहे तुला, तर कशाला गं बाई तू व्हिडिओ बनवते? काही नाही हो, नादापुढे सगळं बाद. नाद आहे व्हिडिओ बनवण्यात असतो, त्यामुळं मी व्हिडिओ बनवत असते. त्यामध्ये माझ्या घराला चारही बाजूने खिडक्या आहेत. तो खिडक्यामधून एवढा प्रकाश घरात येतो की व्हिडिओही ब्लर येतात. परंतु नाद आहे तर करायचं. मग काय, ह्या मॅडम जास्तच परेशान करत होत्या. मग मॅडमला डायरेक्टली बसवलं फ्रीजवर. तर फ्रीजवर बसल्यानंतर मॅडमच्या अंगावर आलं कॉक्रोच, लागल्या भीती वाटायला. तसंच तिला शांत केलं, बसवलं आणि भांडी धुतली. काय करणार, बाळाला घेऊन घेऊन कामं करावंच लागतात. लोक हे देखील म्हणतात की एकटाच नवरा आहे, ऑफिसला गेल्यानंतर बाळाला घेऊन हिला काय कामं असतात. तुम्हाला काय माहिती, बाळाला घेऊन आम्हाला काय काय कामं असतात. बाळ तर सगळ्यात जास्त काम करतं. 10 माणसाचे काम तर ते एकटं बाळ करत असतं. सो तिला घेऊन घेऊन थकवा आला आणि शेवटी कामं केले. परत तिथे कॉक्रोचला भिली म्हणून तिला परत खाली सोडलं. मग गेली ती दुसरं सामान काढायला. असंच करत करत मी माझी भांडी धुत होते. चक्क देवालाच मग माझं दुःख, काय म्हणतात, देवाने घरानं ऐकलं म्हणतात ना, त्या प्रकारातलं माझ्यासोबत घडलं. आणि देवाला माझी दया आली आणि तिच्या ज्या शेजारी फ्रेंड्स राहतात, तिच्या त्या फ्रेंड्स घरी आल्या. सो त्या म्हटल्या की आम्ही परीला घेतो. म्हटलं लईचा उपकार होतील तुमचे, तुम्ही घ्या. त्यांनी परीला घेतलं. त्या परीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझी उरलेली सर्व कामं करून घेतली. तोपर्यंत परीने जे कामं मला करण्यासाठी काढून ठेवली होती तेही कामं कंप्लीट करून घेतली. तोपर्यंत मॅडम रिटर्न आल्या. मग नंतर मी रॅकमध्ये भांडे लावून घेतली. बघा कसं दिसते माझा रॅक. मग नंतर मॅडमसोबत थोडं खेळावं लागलं. मी बसलेली असले ना, मग ह्या मॅडमला नटखटपणा नाही सुचत, मग ह्या व्यवस्थित बसणार. परंतु मी कामात असेल की हिला कामं सुधारणार. तसे तर तिचे डॅडाही मला म्हणतात की तू आराम करत जा, ती तुला खूप परेशान करते, तू कामं करत जाऊ नको. पण ठीक आहे, घरातली कामं आपण नाही तर कोण करणार ना. आणि आपलं घर आहे तर आपण कामं करण्यात एक वेगळीच मजा असते. सो त्या कामामध्ये आता मी इन्वॉल्व झाले, जवळपास पूर्ण आणि इन्वॉल्व झाली आणि मला छानपैकी जमायले. तो मला करण्यात जास्तच उल्हास यायला. सो अशा प्रकारे मी घरातली कामं केली. मग मॅडमसोबत थोडासा टाईमपास केला. मॅडम मस्त मजेत खेळत होत्या, त्यांच्यासोबत थोडंफार खेळले, थोडा एन्जॉय केला. त्यानंतर उरलेली कामं केली. नंतर आंघोळ करून मी झाले फ्रेश. आजसाठी एवढंच, भेटूया उद्या, टाटा.